नमस्कार. माझे नाव शीतल चंद्रकांत उलभगत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळे दुमाला येथे मी कार्यरत आहे. माझ्या अध्यापनाचा अनुभव 22 वर्ष आहे आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन करून एक देशाचा आदर्श नागरिक घडवणं हे माझं स्वप्न आहे. लहानपणापासूनच मला शिक्षिका व्हायचं होतं आणि माझं ते स्वप्न पूर्ण झालं. जेव्हा आपल्याला आपल्या आवडीचं काम मिळतं तेव्हा ते आपण अगदी मनापासून करतो. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े। ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वाट, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. अशीच साथ मलाही लाभली, ती म्हणजे आमच्या वर्ग शिक्षिका उलभगत मॅडम यांची. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळे दुमाला मुली येथे मी 1ली पासून शिकत आहे. मला 1ली पासून 5वी पर्यंत उलभगत मॅडम यांनी शिकवले आहे. खरं तर त्यांनी 1ली पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली. कोरोना काळात ऑनलाईन क्लास घेऊन व ऑनलाईन उपक्रम राबवून अभ्यासातच नाही तर व्यक्तिमत्वाचाही विकास, अभ्यासाव्यतिरिक्त विषयाचे ज्ञान वाढवण्यासाठी लागणारी संदर्भ पुस्तके वेळोवेळी उपलब्ध करून दिले. मोबाईलचा अभ्यासासाठी चांगल्या पद्धतीने कसा वापर करता येतो हे पण आम्ही त्यांच्यामुळे शिकलो. तसेच 1ली ते 5वी पर्यंत रचलेल्या भक्कम पायामुळेच मला शिष्यवृत्ती परीक्षेत 256 गुण मिळून, सैनिक स्कूल परीक्षेत 235 गुण मिळाले, मंथन परीक्षेत 264 गुण मिळून राज्यात 19वा क्रमांक आणि ATS परीक्षेत 274 गुण मिळून राज्यात 7वा क्रमांक मिळवला. आता मला कोणी विचारले की साक्षी तू कुठे शिकलीस, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळे दुमाला मुली आणि शीतल उलभगत मॅडम यांचे नाव सांगताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो. जिल्हा परिषद शाळेच्या उलभगत मॅडम ह्या आमच्या मुलींना 1ली ते 5वी शाळेत शिकवत होत्या. त्यांनी चांगलं काम केलं, चांगलं म्हणजे शिकवले त्यांना. परत पूर्ण पुस्तकातला अभ्यास सोडून इतर स्पर्धा परीक्षेची त्यांनी चांगली तयारी करून घेतली, म्हणून तर स्कॉलरशिपमध्ये छान मार्कानं पास झाली. जिल्ह्यात स्कॉलरशिपमध्ये नंबर बसला. त्यांनी विशेष म्हणजे बौद्धिक आणि शारीरिक विकास घडवून आणला मुलींचा. छान कार्य केले. आमच्या शाळेतील सहाध्यापिका आदरणीय सौ शीतल उलभगत मॅडम यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. त्या विविध गुणवत्तेच्या बाबतीत विविध उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे एवढाच उद्देश त्या डोळ्यासमोर ठेवतात आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ते सतत विद्यार्थ्यांना कसं गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन करता येईल याचा ते पुरेपूर प्रयत्न करतात आणि तसं कार्यही त्यांनी आजपर्यंत आमच्या शाळेमध्ये केलेलं आहे. संस्कारक्षम उपक्रम असतील, गुणवत्तेवर आधारित उपक्रम असतील, शासनाचे विविध आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबवले जाणारे उपक्रम असतील, या सर्व उपक्रमामध्ये ते अग्रेसर असतात आणि त्यांचं या सगळ्यांमध्ये खरोखरच उल्लेखनीय कामगिरी आहे. आणि इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा त्या एकदम उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे. गतवर्षी इयत्ता 5वीमध्ये त्यांच्या 2 विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. असे एकंदरीत त्यांच्याविषयी सांगताना खूपच उल्लेखनीय कार्य त्यांचं सांगता येईल. धन्यवाद. आपण केलेल्या कार्याबद्दल रोटरीकडून राष्ट्रनिर्माता पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटतो.